Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन राज्यस्तरीय सामान्य परीक्षा सन 2023ची इयत्ता 4थीची गणित या विषयाची प्रश्नपत्रिका आज आपण सॉल्व करणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे की गणित आणि मराठी असा एकत्र 150 गुणांचा पेपर येतो. त्यामध्ये मराठीला 25 प्रश्न हे 50 मार्काचे आणि इंग्रजीला 50 प्रश्न हे 100 मार्काचे असे दोन्ही मिळून 75 एकूण प्रश्न असतात. एक प्रश्न 2 गुणाला म्हणजे 150 गुणाचा हा पेपर असतो. आता आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयाचे 26 ते 50 क्वेश्चन पूर्ण करणार आहोत आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण 51 ते 75 क्वेश्चन पूर्ण करणार आहोत. कारण एकाच व्हिडिओमध्ये जर ते कव्हर केले तर व्हिडिओ खूप मोठा होतो. त्यामुळे आपण आज 26 ते 50 प्रश्न पूर्ण करणार आहोत. इयत्ता 4थी 2023 साली झालेली प्रश्नपत्रिका. पहा येथे पहिला प्रश्न आहे. 1 ते 100 या संख्यांमध्ये 5 हा अंक असलेल्या 2 अंकी संख्या किती आहेत? पहा आपल्याला 2 अंकी संख्या विचारलेल्या आहे आणि 5 हा अंक असलेल्या. आता तुम्ही एक लक्षात घ्यायचं आहे की 2 अंकी संख्या ह्या म्हणजे 2 अंकी संख्यांमध्ये 1 ते 9 हा जो अंक आहे तो 19 वेळा येतो. परंतु तो किती संख्यांमध्ये येतो? तर तो 18 संख्यांमध्ये तो येतो. म्हणजे 18 संख्यांमध्ये मिळून तो अंक 19 वेळा येतो. मग इथं प्रश्न काय विचारला आहे की आपल्याला 2 अंकी संख्या किती आहेत? तो अंक किती वेळा आलेला आहे हे विचारलेलं नाही. तर तो किती संख्यामध्ये आलेला आहे? तर तो 18 एकूण अशा संख्या आहेत की ज्यांच्यामध्ये 5 हा अंक आहे. त्याच्यामुळे त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. चला पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत? आता उतरत्या क्रमाने म्हणजे मोठ्यापासून लहानापर्यंत अशा संख्या लिहिलेल्या आहेत. पहा पहिला पर्याय आहे 5,500. 5,500 म्हणजे 5,500. पावणे 5,000. पावणे 5,000 म्हणजे 4,750. 4,500. 4,500 म्हणजे 4,250 आणि 3,500 म्हणजे 3,500. तर पहिलाच जो पर्याय आहे तो अगदी आपला तंतोतंत जुळत आहे. म्हणजेच त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर. पुढचा पहा. खालीलपैकी कोणती आकृती एकाही रेघेच्या संदर्भात सममित नाही म्हणजे सिमेट्रिकल नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता ही आकृती पहा, याच्यामध्ये रेष ओढली ही अशी रेष ओढली किंवा आडवी रेष ओढली तर ही सिमेट्रिकल होते. ह्या पण सिमेट्रिकल होतात, ह्यासुद्धा सिमेट्रिकल होतात. परंतु ही आकृती काही सिमेट्रिकल होत नाही म्हणजे तिचे बरोबर 2 भाग होत नाहीत. म्हणजे त्याचं उत्तर आपल्याला नाही विचारलेलं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. पुढचं पहा. सोबतच्या आकृतीतील एकूण जीवांची संख्या किती आहे? जीवा म्हणजे कॉर्ड असतात इंग्रजीमध्ये आणि त्या कॉर्डची एकूण संख्या आपल्याला विचारलेली आहे. पहा आपण मोजूया. ही पहा 1 2 ही पूर्ण 3 आणि ह्या 4 म्हणजेच एकूण जीवा किती आहेत? 4 आहेत. ही जर पाहिली तर ही त्रिज्या आहे हे लक्षात घ्या. जीवा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाते. मग ती केंद्रातून गेली तरी चालते. म्हणजे टोटल किती जीवा आहेत आपण मोजल्या? 4. ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या जोडीतील संख्या पूर्ण वर्ग संख्या नाहीत? इथं नाहीत खूप महत्त्वाचं आहे. इथं जर पाहिलं तर पहिला ऑप्शनमध्ये वर्गसंख्या नाहीत. ऑप्शन नंबर 1 आपल्याला सापडला. परंतु पुढे बघूया. हा 1चा वर्ग आहे, हा 7चा वर्ग आहे, हा 11चा आहे, हा 12चा आहे, हा 10चा आहे, हा 15चा आहे. म्हणजे ह्या सर्व वर्गसंख्या आहेत. परंतु ह्या जोडीमध्ये एकही वर्गसंख्या नाही. म्हणून 30वेचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर. पहा 31वा प्रश्न आहे. मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या यांची वजाबाकी ही 4 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? आता प्रश्न जरी मोठा असला तरी त्याचे भाग करायचे. मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या. चला मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या लिहून टाकली. 4 वेळा 9. व मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या. मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या म्हणजे 3 वेळा 9. यांची वजाबाकी. लगेच वजाबाकी करूया आपण. किती आली? 9,000. ही म्हणजे जे आलेलं उत्तर आहे ती.
4 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? आता 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? तर 1000. कितीने मोठी आहे? म्हणजे वजाबाकी. तर कितीने मोठी आहे ती? 8000 ने मोठी आहे. म्हणून 31चं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. पहा इथे 8000 आहे. पुढे केशरताईंनी 15 लिटर तेलाच्या डब्यातील 7.25 लिटर तेल दिवाळी फराळासाठी वापरले तर डब्यात किती तेल शिल्लक राहिले? आता पहा, किती शिल्लक राहिले म्हणजे आपल्याला वजाबाकी करायला लागेल. हे तर कन्फर्म झालेलं आहे. 15 लिटर तेल आहे. 15 लिटर तेल आहे आणि 7.25 लिटर. आता 15 लिटरचे आपण मिलीलिटर करूया, म्हणजे त्याच्यावर आपल्याला 3 शून्य द्यायला लागतील. 7.25 लिटर इथं आपण समजूया लिटर आणि मिलीलिटर. आता 3 शून्य काय दिलं? कारण 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर असतं. 7.25 लिटर म्हणजे 7 लिटर आणि 750 मिली हे 7.25 असतं. किती तेल शिल्लक राहिले? तर वजाबाकी करायची. 0 10तून 5 गेले 5, 7 आला 1, 10तून 8 गेले 2, हातचा आला 1, 15तून 8 गेले 7, हातचा आला 1 0. 7250 आणि हे जे 250 जर जोडले तर त्याला सव्वा असं म्हटलं जातं आणि ही संख्या त्याला जोडली जाते म्हणजे 7.25. म्हणजे 7.25 लिटर कुठं आहे? तर ऑप्शन नंबर 3 मध्ये त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. पेज थोडं ॲडजस्ट करूया आपण. एका आयताची परिमिती 180 मीटर आहे. त्याच आयताची लांबी 55 मीटर असल्यास रुंदीची बेरीज किती असेल? हे लक्षात घ्या. रुंदीची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. इथं आपण अंडरलाईन करूया, म्हणजे टार्गेटला आपण अंडरलाईन केलं तर नक्की काय आपल्याला विचारले ते आपल्या लक्षात राहतं. पहा, आयत आहे इथे. या आयताची परिमिती 180 मीटर दिलेली आहे. आता परिमिती म्हणजे ह्या चारही बाजूंची बेरीज असते, हे बिलकुल विसरून चालायचं नाही आहे. त्याच आयताची लांबी 55 मीटर आहे. आता ही लांबी 55 मीटर आहे म्हणजे ही पण 55 मीटर असणार. आणि आपल्याला रुंदींची बेरीज विचारली. आधी आपल्याला रुंदी काढायला लागणार. ही रुंदी सारखीच असते, ती एक्स मानूया आणि ही सुद्धा, म्हणजे ह्या दोन्ही सारख्या असतात समोरासमोरच्या, म्हणून त्यांना आपण एक्स मानलं. आता परिमिती म्हणजे काय? ह्या सर्वांची जी बेरीज आहे ती एवढी आली पाहिजे, 180 आली पाहिजे. मग काय करायचं? ह्या दोघांची बेरीज दिलेली आहे, ती फक्त याच्यातून वजा करूया. मग 180 वजा ह्या दोघांची बेरीज करूया. 50 आणि 50 100 आणि 10 110. 110 वजा जर आपण केलं तर किती आलं? 70 आलं. आता 70 पैकी बघा, हे तर अर्धी द्यायला लागेल, हे तर अर्धी द्यायला लागेल, म्हणजे ही होईल 35, ही होईल 35, म्हणजे रुंदी आपली आली 35. आपण पटकन 35 उत्तर लिहून टाकतो इथं ऑप्शन नंबर 4 म्हणून पटकन आपण रंगवून टाकतो. परंतु आपल्याला काय विचारले? रुंदींची बेरीज किती? मग 35 आणि 35 यांची बेरीज किती होते? 70. म्हणजे हे आलेलं उत्तरच त्याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. पुढचं पहा, 34वा प्रश्न अतिशय सोपा आहे, तो तोंडी सोडवता येईल. सोबतच्या आकृतीचा छायांकित केलेला भाग खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाने व्यक्त होतो? आता त्या आकृतीचे एकूण किती तुकडे आहेत पहा. इथं मोठा तुकडा आधी पकडायचा 1, हा सर्व मिळून 1 2, हा सर्व मिळून 1 3 आणि हा सर्व मिळून 4. म्हणजे छेदस्थानी काय आहे? 4 आहे, हे लक्षात ठेवा. मग छेदस्थानी 4चा हा एकच पर्याय आहे, त्याच्यामुळे तेच उत्तर आहे. परंतु ते कसं हे पण पहा. आपण काय करतो? जनरली छोटे 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 तुकडे मोजतो. मग छोटे छोटे तुकडे मोजायचे नाही. जर हे तर अशा पद्धतीने रेष काढली असती तर मात्र आपण हे सगळे तुकडे छोटे मोजले असते. हे तर रेष काढलेली नाही आहे, त्याच्यामुळं हा एकच तुकडा मोठा पकडायचा. हा 1 2 3 आणि 4, म्हणजे छेदस्थानी 4. जेवढे तुकडे असतात तेवढा छेद येतो, म्हणजे छेदस्थानी आले 4. आणि हा पहा, ह्याच्यापैकी हा अर्धा रंगवला आहे ना, हा अर्धा रंगवला आहे. अर्धाने अर्धा 1 होतो, म्हणून 1/4 हे त्याचं उत्तर आहे. पुढे पहा, 17,459 या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? म्हणजे प्लेस व्हॅल्यू कोणाची सर्वात जास्त आहे? आता जो डावीकडे असतो त्याची प्लेस व्हॅल्यू सगळ्यात जास्त असते, म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. 46च्या आधीची क्रमाने येणारी 6वी विषम संख्या कोणती? आता 46 आहे, त्याच्या अगोदर म्हणजे
त्याच्या आधी जी छोटी संख्या येणार आहे ती क्रमाने येणारी 6वी विषम संख्या कोणती आहे? तर 46च्या आधी कुठली संख्या येते? 45. मग असं तुम्ही मोजत जा. 45, 43, 42, 41, 39, 39 आली 5वी, नंतर 37 आणि नंतर 35, म्हणजे 35 हे त्याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर. किंवा दुसरी पण एक पद्धत आहे त्याची, बोटावर मोजलं पटकन तर परफेक्ट उत्तर येतं. परंतु जर कोणाला दुसरी पद्धत पाहिजे असेल तर पहा, 46 आपण लिहिलं, त्याच्या आधीची 6वी विषम संख्या आपल्याला पाहिजे आहे. तर काय करायचं, ह्याच्या आधीची संख्या आपण लिहायची. किती आली? पहिली संख्या 45, मग पहिली झालेली आहे. आता किती राहिल्या? 5. मग त्या 5ला काय करायचं? 2ने गुणायचं. 5 दुने 10 झाले आणि हे आलेलं उत्तर फक्त ह्यातून वजा करायचं, तरीसुद्धा उत्तर येतं. तुम्ही तुमची पद्धत वापरा, शेवटी उत्तर येणं महत्त्वाचं आहे. 61,719 या संख्येच्या लगेच पुढची आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात? नीट वाचत जा. आपण काय करतो, पटकन संख्या वाचतो, त्याचं पटकन उत्तर लिहितो आणि बाजूला सरकतो. 61,719 बा 61,719 याच्या पुढची संख्या कोणती येणार आहे? 61,720. हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात? तर अशा पद्धतीने लिहितात. ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा, सन 2022चा बालदिन सोमवारी होता, तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा आला नसेल? हे लक्षात घ्या. आता बघा, सन 2022चा बालदिन कधी असतो? 14 तारखेला पंडित नेहरूंची जयंती असते, त्यालाच आपण काय म्हणतो? बालदिन म्हणतो. 14 नोव्हेंबर. हा कधी होता? तर हा सोमवारी होता. कोणता महिना आहे? नोव्हेंबर महिना आहे. ठीक आहे. मग नोव्हेंबर महिन्यात एकूण दिवस किती असतात? 30 दिवस असतात. मग तुम्हाला माहिती आहे, ज्या महिन्यात 30 दिवस असतात त्यातील 1 तारखेचा वार आणि 2 तारखेचा वार हे 5 वेळा येतात. बाकीचे सर्व वार हे 4 वेळा येतात. मग आपल्याला काय विचारले? कोणता वार 5 वेळा आला नसेल? मग काय करायचं, आपण फक्त 1 तारखेचा आणि 2 तारखेचा वार काढायचा, ते सोडून द्यायचं आणि राहिलेले उत्तरं असतील. हे लक्षामध्ये घ्या. जर आपल्याला विचारलं असतं की कोणता वार 5 वेळा आला आहे, तर मात्र आपण 1 तारखेचा आणि 2 तारखेचा वार हे काढले असते. आता पहा, 1 तारखेला आता 14 नोव्हेंबरला सोमवार आहे. मग आपण पाठी जायचं. 7ला सुद्धा सोमवार असेल आणि पुन्हा बघा 7 तारखेला सुद्धा सोमवार असेल. मग आपण 1 तारखेपर्यंत जाऊया. पटपट 6, 5, 4, 3, 2 आणि 1. म्हणजे आपल्याला उलटं जायला लागणार आहे. येथे वार होता सोमवार आणि आपण जर गेलो इथं उलटं, तर येथे 1 तारखेला तुम्ही पहा मंगळवार येणार आहे, 2 तारखेला बुधवार येणार आहे. पहा इथे मंगळवार, बुधवार, इथे गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार पुन्हा हे जुळलेलं आहे. म्हणजे 1 आणि 2 तारखेला काय येतो? मंगळवार येतो 1 तारखेला आणि बुधवार येतो 2 तारखेला. मग हेच वार 5 वेळा येतील, बाकी सर्व वार हे 4 वेळा येणार आहेत. मग मंगळवार आणि बुधवार ऑप्शनमधलं सोडून द्यायचा, राहिला काय? गुरुवार आणि शनिवार. मग गुरुवार कुठे? क. मग आणि क कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे, म्हणून तेच त्याचं उत्तर आहे. पुढे पहा, सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? पहा, आता इथं तुम्ही त्रिकोण मोजायचे आणि त्याचं उत्तर लिहायचं. आता हा जो तिरका पार्ट आहे अशा पद्धतीचा, हा आकार जरी त्रिकोणी दिसला तरी अशा पद्धतीचा त्रिकोण पकडावा का नाही हे नेहमी कन्फ्युजन असतं. तर अशा पद्धतीचा त्रिकोण हा पकडायचा नाही आहे. त्याला ह्या ज्या समोरासमोरच्या बाजू ज्या त्रिकोणाच्या 3 बाजू असतात त्या सरळच असायला हव्यात. त्रिकोण कोणत्याही प्रकारचा असू दे, परंतु अशी तिरकी जर आपण केली तर आपण त्याला त्रिकोण पकडत नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे हा मोठा त्रिकोण आपण सोडून द्यायचा. पहा, आता आतमधले मोजूया आपण. 1, 2, 3, 4, म्हणजे हे झाले 4. मोठा सोडून दिला. हा छोटा 5, 6 आणि ह्या दोघांचा मिळून झाला एक 7. म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. पुढचा पहा, 40वा. ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन असू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. तुमचं जर वेगळं उत्तर असेल तर कमेंटमध्ये टाका, आपण डिस्कस करूया.
हे अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडले तर मधल्या व शेवटच्या अपूर्णांकातील फरक किती? आता हे अपूर्णांक जर चढत्या क्रमाने मांडले, इथं जर तुम्ही नीट पाहिलं तर छेद 17 सर्वांचा आहे, तो छेद झाकून टाकायचा फक्त बस, आणि आपल्या पद्धतीने ह्याचा चढता क्रम लावायचा. जर चढता क्रम लावला तर सुरुवातीला काय येईल 4, नंतर 5 आणि नंतर 6, 8 आणि 9 मध्ये कुठला येणार आहे? 6 वाला येणार आहे, म्हणजे 6 मध्ये येणार आहे त्याचा छेद 17. व शेवटचा अपूर्णांक, शेवटचा कोणता येणार आहे? मोठा, म्हणजे 9, म्हणजे 9 मोठा असतो. ह्या दोघांमधला फरक विचारला आहे. म्हणजे पहा 9मधून 6 गेले, राहिले 3/17, मग 3/17, 3/17 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. खूप सोपा प्रश्न होता. आता पुढचा प्रश्न पहा. खालील प्रश्नात रिकाम्या चौकटीतील योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. पहा येते 12 गुणिले 25 करायचं. बघा इथं 25 दुने 50, हातचे आले 2, 25 एक 25 2 27, म्हणजे इथं 270 इकडे येतात. आणि 5ने जर आपण भागितलं, भागाकार जर केला तर पहा हा बरोबर आहे का? 25 दुने 50, हातचे आले 5 येतात, 2 येत नाहीत, 5 येतात, सॉरी. 25 एक 25 आणि 25 आणि 5 30 येतं, 370 येतं. आता 5 एक 5, 5 दुने 10, खाली राहिले 2, 5 चोक 20 आणि 0 240 येत आहेत इथं. मग यांच्यापैकी मोठी संख्या कोणती? तर 300 ही मोठी आहे. मग असं चिन्ह कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. मलकापूर गावची लोकसंख्या 45,187 आहे. दर्यापूरची लोकसंख्या 44,813 आहे. तर दोन्ही गावची मिळून किती लोकसंख्या आहे? म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? यांची फक्त बेरीज करावी लागेल. आपण ती बेरीज पटकन करूया. का कोणत्या कोणत्या संख्यांची बेरीज करायची आहे? पहा 45,187, 44,813 यांची जर बेरीज केली, 7 आणि 3 10, हातचा आले 8 9 10, हातचा आला 1 8 आणि 2 10, हातचा आला 1 5 आणि 4 9 आणि 1 10, हातचा आला 1 4 आणि 4 8 आणि 1 9. सॉरी थोडं खाली गेलं वाटतं. तर काही प्रॉब्लेम नाही. ह्याची बेरीज झालेली आहे 90,000. तर ऑप्शन आपण बघूया. 900 शतक, मग 900 आहे म्हणून 900 लिहिलं, आणि शतकावर किती शून्य असतात? 2. म्हणजे हा ऑप्शन जुळला, म्हणजे पहिला ऑप्शन बरोबर आहे. चला दुसरा बघूया. 9,000 दशक, 9,000 म्हणून 9,000 लिहिले, दशकावर किती शून्य असतात? 1. म्हणजे हा पण ऑप्शन आपला मॅच झालेला आहे. तर 90 सहस्र, सहस्र म्हणजे हजार असतं, म्हणजे 90,000 हे ऑलरेडी 90,000 आहे, म्हणजे हे पण बरोबर. ह्याचा अर्थ सर्व पर्याय बरोबर. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. पुढे पहा. खालील विधानापैकी किती विधाने योग्य आहेत? म्हणजे एकूण किती विधाने योग्य आहेत? 1 2 3 का 4? 1 ते 100 पर्यंत एकूण 4 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत जर आपण बघितलं तर 2 3 5 7 ह्या 4 मूळ संख्या आहे, म्हणजे हे विधान बरोबर आहे. 1 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. आता 1 ही मूळही नसते आणि संयुक्त नसते, त्याच्यामुळे हे चूक आहे. 1 ते 100 संख्येमध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत, हे बरोबर आहे. 2 ही एकमेव सम असणारी मूळ संख्या, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे एकूण 1 2 3 अविधाने योग्य आहेत. मग 3 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे, म्हणून ते त्याचं परफेक्ट उत्तर आहे. पुढे पहा. सोबतच्या घडणीतून तयार होणाऱ्या घनाकृतीच्या सी या पृष्ठभागाच्या लगत पर्यायातील कोणता पृष्ठभाग येणार नाही? आता जो उलटा पृष्ठभाग असतो तोच त्याच्या लगत येत नाही. मग सीच्या उलटा कोणता येणार? ई येणार आहे. हे तर तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये शिकवलेलं असेलच जनरली, की हा जो ए असतो त्याच्या उलटा हा, म्हणजे या तुकड्याच्या उलटा हा तुकडा येतो. बीच्या उलटा डी येतो. एक एक सोडून, फक्त इतकं सोपं असतं ते, एक सोडून बीच्या उलटा डी आणि सीच्या उलटा ई असा येतो. आणि हे जे उलटे असतात म्हणजे ॲपोजिट साईडला असतात ते एकमेकाच्या लगत कधीच येत नाही. म्हणजे येणार नाही तर कोणता नाही येणार? ई येणार नाही. ऑप्शन नंबर 1. पुढे पहा. एका आयताकृती बागेची लांबी 15 मीटर आणि रुंदी 10 मीटर आहे, तर त्या बागेचे क्षेत्रफळ किती? आता आयताचे क्षेत्रफळ काय असतं? लांबी गुणिले रुंदी. मग लांबी गुणिले रुंदी, लांबी किती दिलेली आहे आपल्याला? 15 आणि रुंदी दिलेली आहे 10. मग ह्यांचा जर गुणाकार केला 15 0 0, 15 1 15, आणि क्षेत्रफळ विचारलेलं असेल, हे तर मीटर आहे, म्हणजे चौमी क्षेत्रफळाला हा शब्द लावला जातो इंग्रजीमध्ये स्क्वेअर मीटर किंवा मीटर स्क्वेअर.
तर हा चौमी कुठे आहे, तर इथं ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे, म्हणून ते त्याचं उत्तर आहे. पुढे पहा, 42,536 या संख्येचे विस्तारित रूप पर्यायातून शोधा. आता 42,536 ही जर विस्तारित रूप आपल्याला शोधायचं आहे. पहा, ही संख्या कुठे आहे, एकक, दशक, शतक, हजार, 10,000वर, म्हणजे इथं 40,000 येणार, अधिक इथं 2,000, अधिक 500, हे तुम्हाला माहितीच आहे, अधिक 30 आणि अधिक 6, एक एक शून्य कमी करत न्यायला लागतो. आता असा सेम टू सेम ऑप्शन कुठे आहे, उलटे पुलटे असू शकतात. पहा इथं आता 40,000, 40,000 कुठे आहे, ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. पुढे 2,000 आहे का, नाही, म्हणजे हा ऑप्शन गेला. 40,000 आहे का इथे, नाही, म्हणजे हा पण ऑप्शन गेला. इथं 40,000 आहे, 2,000 आहे, परंतु इथं 500 नाही आहे, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन गेला. इथे पहा 40,000 आहे, 2,000 आहे, 500 आहे, 30 आहे आणि 6 आहे. उलटे पुलटे असले तरी पण ऑप्शन आपले मॅच होतात, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या वेळी तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये विशाल कोन तयार होतो. इथं खूप सोपं आहे. पहा इथे 4 वाजता. आता हे कसं सोडवायचं हे तुम्हाला माहितीच आहे, परंतु मी पटकन सांगतो. ह्याला फक्त काय करायचं, 30H ह्या फॉर्म्युल्याने फक्त गुणायचं. आता हा H काय आहे, तुमचे किती वाजलेत ते. मग 30 गुणिले 4 किती आहे, किती वाजता, 4 वाजता, तर किती उत्तर येणार, 120, म्हणजे इथं विशाल कोन तयार होणार आहे. विशाल कोन म्हणजे 90पेक्षा मोठा असतो. 9 वाजता, मग 30 गुणिले 9, मग आपण जर 9 केले इथं, तुम्ही काय करता पटकन, इथं एक चूक होऊ शकते तुमची. 30Hने करताना तुम्ही काय करा, तसं लक्षात ठेवण्यापेक्षा हा जो H आहे तो 12 पासून, आता किती वाजलेत 9, मग 12 पासून 9 पर्यंत घड्याळामध्ये कितीचं अंतर आहे, म्हणजे 9 या अंकापासून 12 पर्यंत बघा इथं 10, 11, म्हणजे कितीचं अंतर आहे रिटर्नपासून. बघा इथं किती घरं आहेत, 1 घर, 2 घर, 3 घर, म्हणजे 3 तासाचं अंतर आहे. त्याला आपण 3नेच गुणायचं. कितीचा कोन होणार आहे, 90चा कोन होणार आहे. मग 30 गुणिले 8 न लिहिता 8 पासून 12 पर्यंत कितीचा फरक आहे, 4चा फरक आहे, म्हणून आपण 4 करायचं, इथं 120 येणार. आणि 2 वाजता, ठीक आहे. मग जर नीट आपण जर बघितलं, आता 2 वाजता, आता 12 पासून इथं 1 आणि इथं 2, जवळचा फरक पाहायचा. 12 वजा 2 करायचं नाही, किती घरं आहेत ते पाहायचं. 12 पासून इकडं उजव्या साईडला 2च घरं आहेत, म्हणजेच किती होणार आहे इथं, 30 गुणिले 2 म्हणजे 60 अंशाचा कोन तयार होणार आहे. मग विशाल कोन कुठे होणार आहेत, ऑप्शन नंबर म्हणजे 4 वाजता आणि मला वाटतं 3 नंबरला 8 वाजता. तर अ आणि क हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या ज्या 12 पासून तो जो अंक आहे जवळच्या साईडने कितीचा फरक आहे ते पाहायचं आहे. 4 वाजता जर आपण बघितलं तर 12 पासून 4 पर्यंत कितीचा फरक आहे, 4 घरांचा फरक आहे. 9 पासून 12 पर्यंत जवळच्या साईडने बघायचं. 12 वजा 9 करत बसू नका. जर कितीचा फरक आहे, 3चा फरक आहे. 8 वाजता कितीचा फरक आहे, 4 घरांचा फरक आहे. आणि 2 वाजता किती घरांचा फरक आहे, तर 2च घरांचा फरक आहे. तुम्ही 12 वजा 2 करायचं नाही आहे. अशा पद्धतीने ऑप्शन नंबर अ आणि क. मग ऑप्शन नंबर अ आणि क कुठे आहे, तर तो पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणून 47चं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा, शारदा विद्यामंदिर शाळेची दिवाळीची सुट्टी 21 दिवसांची सुट्टी होती. 23 ऑक्टोबरपासून सुरू झाली, तर शारदा विद्यामंदिर शाळा पुन्हा कोणत्या दिवशी सुरू होईल. आता सुट्टी किती दिवसाची, 21 दिवसाची सुट्टी आहे. कधी सुरू झाली, 23 ऑक्टोबरपासून. ओके, म्हणजे 23 पासून सुरू झाली, म्हणजे 23 हा सुट्टीचा दिवस आहे, हे लक्षात घ्या. आणि ती किती दिवस आहे, 21 दिवस. मग 23 ऑक्टोबरपासून 21 दिवस आपल्याला पुढे जायचं आहे. तर ऑक्टोबर महिना आधी आपण संपूया. ऑक्टोबर महिना असतो 30 दिवस, मला वाटतं 31 दिवसाचा असतो. तर 23 पासून 31 पर्यंत किती दिवस होतात, तर 23 पासून 31 पर्यंत 9 दिवस होतात. तुम्ही वजाबाकी करायची नाही. वजाबाकी जर केली तर 8च दिवस येतील, किंवा वजाबाकी केली तर त्याच्यामध्ये पुन्हा 1 दिवस आपल्याला मिळवावा लागेल. म्हणजे हे कसं असतं पहा, इकडे
23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31 म्हणजे टोटल किती दिवस झाले? हे 9 दिवस झाले आहेत. तुम्ही वजाबाकी करता 8 येतं आणि ते पटकन उत्तर लिहून काढता. हे झाले 9 दिवस म्हणजे ऑक्टोबर महिना इथं संपला. आता किती दिवस राहिले? 21 मधून 9 गेले, 11तून 9 गेले, खाली राहिले 2 हात चाले 12 दिवस राहिले. म्हणजेच नोव्हेंबर महिना सुरू झाला, 12 नोव्हेंबरला आपली काय होणार आहे? सुट्टी संपणार आहे आणि 13 नोव्हेंबरला काय होणार आहे? शाळा पुन्हा भरणार आहे. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पहा, सोबतच्या आकृती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? सर्व पृष्ठभाग सपाट, चला सर्व पृष्ठभाग सपाट आहेत, ओके. 4 सपाट व 2 वक्र पृष्ठभाग, हे तर वक्र म्हणजे वाकडे आहेत का? नाही. सर्व पृष्ठभाग वक्र नाही येतं. 4 वक्र हा शब्दच ह्याला लागू पडत नाही, त्याच्यामुळे सर्व पृष्ठभाग सपाट. ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढे पहा, हर्षलने रेल्वेतून 37 किलोमीटर 200 मीटर व बसने 15 किलोमीटर 800 मीटर प्रवास केला, तर त्याने एकूण किती प्रवास केला? फक्त काय करायचं आपल्याला? यांची बेरीज करायची आहे. काय इथंच आपण करूया. 37 किलोमीटर आणि 200 मीटर, इथं किलोमीटर आणि इथं मीटर, आणि बसने 15 किलोमीटर 800 मीटर प्रवास केलेला आहे, तर त्याने एकूण किती प्रवास केलेला आहे? पहा इथे 0, 0, 8 आणि 2 10, हात चाले 1, 7 आणि 5 12 आणि 1 13 आणि 3 आणि 2 5, म्हणजे त्यांनी किती केलेलं आहे? 53 किलोमीटर एकूण प्रवास पूर्ण केलेला आहे. जर आपल्याला किलोमीटरमध्ये विचारलं तर 53 असेल उत्तर, आणि जर मीटरमध्ये विचारलं तर ह्या 53वर 3 शून्य असायला हवेत. चला कोणता ऑप्शन आहे तर बघा, हा ऑप्शन आहे त्याचा करेक्ट. 53,000 हे त्याचं उत्तर आहे. आता इथे आपण व्हिडिओ थांबूया. पुढच्या पार्ट 2मध्ये आपण प्रश्न क्रमांक 51 ते प्रश्न क्रमांक 75पर्यंत आपण सॉल्व करून घेऊया. आशा करतो की यातील सर्व कन्सेप्ट तुम्हाला छानपैकी कळालेले असतील. व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परीक्षा अगदी 3 दिवसावरच तुमची आलेली आहे. आज तारीख आहे 30 आणि परीक्षा आहे तुमची 2 फेब्रुवारीला, म्हणजे 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी. पहा 30, 31, 1 म्हणजे अगदी 3च दिवस परीक्षेला राहिलेले आहेत. परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा. कोणता पार्ट जर तुम्हाला अवघड जात असेल तर पटकन पाठवा, जेणेकरून तुम्हाला आपण त्यावर पटकन आधारित व्हिडिओ बनवून पाठवूया. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.